डोक्यावर तुरळक केस, गोलाकार चेहरा, अंगापिंडाने धष्टपुष्ट, अभिनयातील सहजता आणि विनोदाचं अफलातून टायमिंग. नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर नाव आलं असेल अभिनेते शरद गणेश तळवलकर. नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे शरद यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणासाठी ते पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये होते. जसे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसा शरद यांचा अभिनय शाळेपासूनच दिसत होता. शाळेतील शिक्षकांची हुबेहूब नक्कल ते करायचे आणि इतर मुलांना हसवायचे. पुढे कॉलेजच्या स्नेहसंमेलनात रणदुधुंबी या नाटकात शिशुपालची भूमिका करणाऱ्या नटाने ऐनवेळी घात केला आणि ही भूमिका शरद तळवलकर यांच्या वाट्याला आली. आणि शरद यांनी या शिशुपालच्या भूमिकेत असे काही रंग भरले की रसिकांनी या भूमिकेचे खूप कौतुक केले. आणि तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलन आणि शरद तळवलकर हे समीकरण होऊन बसले. आपल्या अवलिया स्वभावामुळे शरद कॉलेजभर प्रसिद्ध होते. याच कॉलेज जीवनात एक गमतीदार किस्सा त्यांच्या आयुष्यात घडला. कॉलेजमधल्या एका मुलीवर त्यांचे प्रेम जडले आणि थोड्या दिवसांनी शरद यांना कळलं की कडक शिस्तीच्या शिक्षकाची ही मुलगी आहे. पण प्रेम दोन्ही बाजूचं होतं. मुलीलाही शरद आवडत होते. नेहमी भेटणं आणि प्रेमाच्या आणाभाका होऊ लागल्या. प्रकरण अगदी लग्नापर्यंत जाऊन पोहोचलं. पण मुलीच्या वडिलांना सांगायचं कोणी, हा मोठा यक्ष प्रश्न शरद यांच्या समोर होता. शरद यांनी त्या शिक्षकांना भेटून आपलं प्रेम प्रकरण कानावर घालण्याचा खूपदा प्रयत्न केला. पण ते शिक्षक कधी कामात व्यस्त तर कधी खूप चिडलेले असायचे. अखेर ती मुलगीच शरद यांना म्हणाली, माझे बाबा जेव्हा एकदम शांत असतील ना तेव्हा तू लग्नाचा विषय काढ. शरद यांनी हे वाक्य मनात घट्ट करून ठेवलं. ते फक्त संधीची वाट पाहत होते. आणि पुढे काही दिवसांनी त्या मुलीची आई म्हणजे शिक्षकांची बायको वारली आणि अंतिम संस्कारासाठी इतरांसोबत शरद सुद्धा स्मशानभूमीत गेले होते. बायको वारल्यामुळे शिक्षक महोदय अगदी शांत उभे होते. शरद हळूच त्यांच्या बाजूला गेले आणि मुलीच्या वडिलांना कानात म्हणाले, मला तुमची मुलगी आवडते. आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न देखील करायचं आहे. यानंतर शरद यांचं काय झालं असेल हे देवच जाणे. पण स्मशानभूमीत मुलीचा हात मागणारे शरद तळवलकर हे पहिले प्रेमवीर होते. पुढे केशवराव दातेंच्या मार्गदर्शनाखाली 1938 मध्ये नाट्य विकास कंपनीत शरद तळवलकर दाखल झाले. तो काळ होता बालगंधर्वांचा. तो काळ होता संगीत नाटकांचा. तो काळ होता पारतंत्र्याचा. बालगंधर्व या एका कलाकाराला पाहायला रसिक प्रेक्षक गर्दी करायचे. शरद तळवलकर या काळाचे साक्षीदार होते. त्यांना बालगंधर्वांसोबत एकच प्याला नाटकात काम करायला मिळाले. एकच प्याला नाटकात ते तळीराम रंगवायचे. शरद यांचा तळीराम बघून बालगंधर्वांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ऐसे भाग्य कोणाचे, ज्यांच्या पाठीवर बालगंधर्वांनी हात ठेवला तो माणूस मागे कसा राहील. पुढे व्यावसायिक नाटकातून भादव्या, फाल्गुनराव कामण्णा या भूमिकातून शरद तळवलकर रंगभूमीवर आले. पुढे राजा गोसावी आणि शरद तळवलकर या दोघांनी अखेर जमलं या चित्रपटाद्वारे सिने क्षेत्रात पाऊल टाकले आणि या जोडीला सिने रसिकांनी उचलून घेतले. ही जोडी बऱ्याच सिनेमात एकत्र दिसली. पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, करायला गेलो एक, अवघाची संसार, दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव, रंगल्या रात्री अशा, बायको माहेरी जाते या चित्रपटातून शरद गणेश तळवलकर हा विनोदाचा नवा कोहिनूर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. पुढे मुंबईचा जावई, धाकटी मेहुणी, नवरे सगळे गाढव, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ,
गडबड घोटाळा हे चित्रपट शरद यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. धूम धडाका चित्रपट म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक माइलस्टोन सिनेमा समजला जातो. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवळकर अशी एकापेक्षा एक धमाल आणि दिग्गज कलाकारांची जमलेली भट्टी प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीत. धनाजीराव वाकडे या बापाच्या व्यक्तिरेखेत शरद तळवळकर यांनी कमालीचे रंग भरले. शरद तळवळकर या नावात ना काना आहे, ना मात्रा आहे, ना उकार, ना वेलांटी आहे. पण विनोदाची बाराखडी जो कोळून प्यायलेला अभिनेता म्हणजेच शरद तळवळकर. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज ख्यातनाम अभिनेते शरद तळवळकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 1 नोव्हेंबर 1912 रोजी नगर जिल्ह्यातील बोधेगाव या गावात शरद गणेश तळवळकर यांचा जन्म झाला. शाळेपासूनच त्यांना अभिनयाची विशेष आवड लागली आणि आपण पुढे याच मार्गाने जावे, नाटक सिनेमात काम करावे असे शरद यांना वाटू लागले. पण तो काळ असा होता की नाटक आणि सिनेमात वगैरे काम करणे हे न रुचणारे होते किंवा समाजमान्य असे नव्हते. साहजिकच शरद यांच्या वडिलांचा त्यांच्या नाटक वेडाला विरोध होता. पुढे नाटकाच्या वेडापायी शरद तळवळकर यांनी घर सोडले आणि ते चित्रनगरी कोल्हापुरात दाखल झाले. मास्टर विनायक यांच्या हंस पिक्चरमध्ये ते बाबूराव पेंढारकर यांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार आधी शिक्षण पूर्ण करून जोडीला एका छोट्या कंपनीत अकाउंटंट म्हणून ते काम करू लागले. 1951 साली कारवारला व्यावसायिक रंगभूमीवर संशय कल्लोळमधील सुभानराव सर्वप्रथम त्यांनी केला. मग खडाष्टकमधील कर्कशराव, लग्नाची बेडीमधील गोकर्ण या व्यक्तिरेखा त्यांनी केल्या. अपराध मीच केला मधील गोळे मास्तर, दिवा जळू दे सारी रात मधील पोस्ट मास्तर या व्यक्तिरेखांबरोबरच एकच प्याला, भावबंधन, घरोघरी हीच बोंब, आप्पाजींचा सेक्रेटरी या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ऐनवेळी काही कारणाने एखादा कलाकार आला नाही तर अचानक एंट्री घेऊन त्याची भूमिका तितक्याच ताकदीने निभावण्याचा भीमपराक्रम शरद तळवळकर यांनी बऱ्याचदा केला. मुंबईचा जावई, धाकटी मेवणी, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, गडबड घोटाळा, धूम धडाका आदी चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिका लोकप्रिय ठरल्या. लेक चालली सासरला, अष्टविनायक, कैवारी या चित्रपटातील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या. जावई विकत घेणे आणि एकटीमधील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. त्यांच्या मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या या 2 पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. विनोदी कलावंताला दिला जाणारा आणि मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने शरद तळवळकर यांना गौरविण्यात आले. 1992 मध्ये वाशी येथे भरलेल्या 72व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. असा चतुरस्त्र कलावंत अखेरपर्यंत रंगभूमीवर कार्यरत राहिला. डार्लिंग डार्लिंग, सखी शेजारणी आदी नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच दिनांक 22 ऑगस्ट 2001 रोजी या नटसम्राटाने अखेरचा श्वास घेतला. विनोदाच्या आणि सहज सुंदर अभिनयाच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला. चेहऱ्यावरील भावातूनच विनोद आणि वेदना दाखविणारा असा कलाकार पुन्हा होणे नाही. पण मित्रांनो, मराठी नाटक आणि सिने इतिहासाची सोनेरी पाने परतताना अभिनेते शरद तळवळकर आपल्याला नेहमीच लक्षात राहतील. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शरद गणेश तळवळकर या विनोदवीराला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.